नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा व्यक्तीच्या संवाद कौशल्याचा उलगडा करणार आहोत ज्यांनी तंत्रज्ञानाचं जग अक्षरशः बदलून टाकलं. होय, स्टीव्ह जॉब्स. आज आपण 22 वर्षांच्या अंतराने दिलेल्या त्यांच्या 2 ऐतिहासिक भाषणांचं विश्लेषण करणार आहोत. यातून एका ध्येयवेड्या तरुणापासून ते एका प्रगल्भ, चिंतनशील मार्गदर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास आपल्याला उलगडणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता इथे बघा, आपल्याला एक खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे 1983चा तो 28 वर्षांचा तरुण जो अत्यंत आत्मविश्वासाने भविष्याचा वेध घेत आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे 2005 मधला 50 वर्षांचा अत्यंत अनुभवी स्टीव्ह जॉब्स जो जीवन आणि मृत्यू यांसारख्या गंभीर विषयांवर अतिशय सखोल चिंतन करत आहे. या 2 टप्प्यांमधला बदल खरोखरच थक्क करणारा आहे. स्टॅनफर्डच्या पदवीधरांसमोर जेव्हा ते उभे राहिले तेव्हा त्यांनी कोणत्याही पारंपरिक रटाळ भाषणाची चौकट पाळली नाही. त्यांनी थेट प्रेक्षकांशी एक वेगळंच, कथांवर आधारित नातं जोडलं. ते म्हणाले, फक्त 3 गोष्टी सांगायच्यात, दुसरं काही नाही. बघा, हे किती साध्या पण प्रभावी पद्धतीने त्यांनी मांडलं. लोकांच्या अपेक्षांना त्यांनी अगदी सहजपणे बगल दिली होती. तर पहिल्यांदा आपण जाऊया थेट 1983 मध्ये आणि पाहूया की या तरुण विजनरीने भविष्याचा वेध कसा घेतला होता. त्या काळी कम्प्युटर ही संकल्पना सामान्य लोकांसाठी खूपच नवीन आणि क्लिष्ट होती. मग त्यांनी काय केलं ते समजावून सांगण्यासाठी जॉब्सनी अतिशय हुशारीने इलेक्ट्रिक मोटरची उपमा वापरली. त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं की सुरुवातीला या मोटर्स कशा महाकाय होत्या आणि हळूहळू उत्क्रांत होत त्या घरोघरी कशा पोचल्या. अगदी त्याच मोटरच्या उदाहरणाचा आधार घेत त्यांनी प्रेक्षकांना संगणकाच्या उत्क्रांतीचा प्रवास समजावून सांगितला. सुरुवातीचे ते खोलीभर आकाराचे महाकाय लष्करी संगणक, मग महाविद्यालयांमधलेच सामायिक संगणक, आणि शेवटी ॲपलने तयार केलेला तुमचा आमचा पर्सनल कॉम्प्युटर. त्यांनी हा संपूर्ण प्रवास लोकांच्या डोळ्यांसमोर अगदी उभा केला. आता हा आकडा ऐका, 30 लाख. 1983 या एका वर्षात पर्सनल कॉम्प्युटर्सची एवढी मोठी संख्या जगभरात विकली जाईल असा अतिशय धाडसी आणि अचूक अंदाज जॉब्स यांनी तेव्हा वर्तवला होता. विचार करा, त्या काळात हा आकडा किती प्रचंड होता. यावरूनच त्यांची दूरदृष्टी किती प्रगल्भ होती याची आपल्याला प्रचिती येते. या क्रांतीचा आवाका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी तत्कालीन डिझायनर्सना एक अतिशय महत्त्वाची साथ घातली. आज आपण तासनतास स्क्रीनसमोर बसतो, पण 1983 मध्येच जॉब्सनी हे ओळखलं होतं की संगणक हे संवादाचे एक अगदी नवीन माध्यम होणार आहे. आगामी काळात समाज या मशीन्सकडे पाहत आपलं खूप मोठा वेळ घालवणार आहे हे त्यांनी आधीच ताडलं होतं. त्या काळात उपलब्ध असलेले संगणक दिसायला अतिशय ओंगळवाणे होते, अगदी एखाद्या कंटाळवाण्या जाडजूड खोक्यासारखे. म्हणूनच त्यांनी तिथल्या सर्वोत्तम औद्योगिक डिझायनर्सना विनंती केली की या नवीन माध्यमात आपण सौंदर्य आणि सुबकता आणली पाहिजे. ही मशीन्स फक्त काम करणारी नसू नयेत, तर ती वापरायला आनंददायी असावीत. आता आपण फास्ट फॉरवर्ड करूया आणि थेट 22 वर्ष पुढे जाऊया. 2005चं त्यांचं ते जगप्रसिद्ध स्टॅनफोर्डचं भाषण. संवाद तज्ज्ञ पियोटर गार्लेज यांच्या मते हे विशिष्ट भाषण इतिहासातील सर्वात महान दीक्षांत भाषण म्हणून का ओळखलं जातं याचं आपण आता सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तो क्षण, ते मोकळं मैदान आणि हजारो विद्यार्थ्यांसमोर बोलणारे स्टीव्ह जॉब्स, खरोखरच एक ऐतिहासिक क्षण. गार्लेज निदर्शनास आणून देतात की जॉब्स यांचं भाषेवर आणि शब्दांवर कमालीचं प्रभुत्व होतं. त्यांनी इथे अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभासाचा अतिशय खुबीने वापर केला. प्रेक्षकांच्या मनात एक प्रकारचा ताण आणि कुतूहल निर्माण करण्यासाठी हे भाषिक तंत्र खूपच प्रभावी ठरतं. आता हेच वाक्य बघा, हे अँटिथेसिसचं किती अचूक आणि सुंदर उदाहरण आहे. स्वतःच्याच कंपनीतून काढलं गेल्यानंतरची त्यांची ती भावना होती. एका बाजूला भूतकाळातील यशाचं प्रचंड ओझं आणि दुसऱ्या बाजूला सर्व काही नव्याने सुरू करण्याचं स्वातंत्र्य. या 2 गोष्टींमधलं संतुलन त्यांनी किती काव्यात्मकरित्या मांडले. खरं सांगायचं तर ह्या भाषणाची खरी जादूच ह्या 2 गोष्टींच्या मिश्रणात दडलेली आहे. एकीकडे कॅन्सर आणि नोकरीवरून काढलं जाणं यांसारखे अतिशय गंभीर आणि जड विषय, आणि दुसरीकडे त्यांची ती सांगण्याची हलकी-फुलकी, विनोदी आणि रंजक पद्धत. ह्यामुळेच हे भाषण हृदयाला थेट भिडतं. आणि इथे येतो संवादाचा तिहेरी नियम, म्हणजेच रूल ऑफ 3. हे एक जुनं पण अत्यंत प्रभावी तत्व आहे. विचार करा, त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यातील एवढे मोठे अनुभव अतिशय सुटसुटीतपणे फक्त 3 साध्या कथांमध्ये मांडले.
चला तर मग यातील त्यांच्या पहिल्या कथेपासून सुरुवात करूया, बिंदू जोडणे. जॉब्सनी सांगितलं की कॉलेजमध्ये असताना त्यांनी अगदी निरुपयोगी वाटणाऱ्या एका कॅलिग्राफी म्हणजे सुलेखनाच्या वर्गाला केवळ उत्सुकतेपोटी हजेरी लावली होती. पण त्यांना त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की याच वर्गामुळे भविष्यातल्या डिजिटल टायपोग्राफीची बीजं रोवली जात आहे. हा प्रवास पाहिला की त्यांचं तत्वज्ञान आपल्याला स्पष्ट समजतं. कॉलेजचे वर्ग सोडणं, कुतूहलापोटी कॅलिग्राफी शिकणं आणि तब्बल 10 वर्षांनंतर पहिला मॅक कॉम्प्युटर बनवताना त्यात तेच सुंदर फॉन्ट्स वापरणं. माणसाने फक्त स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण आयुष्यातील हे बिंदू भविष्याकडे पाहताना नाही तर केवळ भूतकाळाकडे वळून पाहतानाच एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. त्यांच्या दुसऱ्या कथेत त्यांनी प्रेम आणि नुकसान याबद्दल सांगितलं. ॲपलमधून सर्वांसमोर काढून टाकले जाण्याची मानहानी त्यांनी एक अपयश म्हणून नाही बघितली. त्यांनी त्याला एक अतिशय कडू पण आवश्यक औषध मानलं. संकटांना संधीमध्ये कसं बदलावं आणि नव्याने सुरुवात कशी करावी याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तिसऱ्या गोष्टीत त्यांनी कॅन्सरशी झालेल्या त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितलं. मृत्यूविषयीचं त्यांचं हे निरीक्षण बघा किती स्पष्ट आणि वास्तववादी आहे. मृत्यू हा जुन्या गोष्टी नष्ट करून नवीन गोष्टींना जागा करून देतो. हे ऐकताना अंगावर काटा येतो, पण त्यात जीवनाचं एक अतिशय मोठं आणि अंतिम सत्य दडलेलं आहे. भाषणाचा समारोप करताना जॉब्स यांनी द होल अर्थ कॅटलॉग नावाच्या त्यांच्या तरुणपणीच्या एका पुस्तकाची आठवण काढली. या पुस्तकाने त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव टाकला होता. त्यांनी त्याला काय म्हटलं माहितीये? 1960च्या दशकातलं कागदी पानांवर छापलेलं गुगल. आणि इथेही त्यांनी संवादाचा तिहेरी नियम पुन्हा एकदा चपखलपणे वापरला. त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर असलेला संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला, स्टे हंग्री, स्टे फुलिश. कधीही समाधानी राहून थांबू नका, नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची भूक ठेवा आणि नवीन प्रयोग करण्याचं वेळ कायम जपा. सरतेशेवटी संवादाचा हा मास्टरमाइंड आपल्यालाही एका अतिशय सखोल विचारात सोडून जातो. स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याचे हे आव्हान आहे. तुम्ही जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहाल तेव्हा तुमचे ते विखुरलेले बिंदू कसे जोडले जातील, तुमची दिशा कोणती असेल, ह्याच एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल आणि सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.